विकी. किल्ला बांधणे ही संकल्पना म्हणजे प्रथम रजतम गुणांवर सत्वगुणाने मात करणे आणि नंतर सत्वगुणांचा त्याग करून गुणान्वित होणे. दिवाळी सणाच्या निमित्ताने आजच्या पिढीला ऐतिहासिक घटना, महापुरुष, गड किल्ले यांची माहिती व्हावी म्हणून आपण दरवर्षी दिवाळीनिमित्त महाराजांचे किल्ले साकारत असतो. दिवाळी सणानिमित्त अनेक ठिकाणी लहान मुलांपासून मोठ्या मंडळींपर्यंत हौशी नागरिकांकडून विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या जातात. अशीच एक प्रतिकृती बदलापूरमधील भागीरथी विश्व या सोसायटीमधील रहिवाशांनी साकारली आहे. जिवंत इतिहासाचा साक्षीदार असणारा रायगड किल्ला त्यांनी आपल्या इमारतीच्या आवारात बनवला आहे. रायगडाची हुबेहूब कलाकृती त्यांनी आपल्या देखाव्यात साकारली आहे. जे नागरिक या किल्ल्याला भेट देतात त्यांना आपण प्रत्यक्ष रायगडावर आहोत की काय याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. तर आपण कधीही रायगडावरती गेलो तर रायगडावरती जायचे दोन मुख्य वाटा आहेत किंवा दोन मुख्य पर्याय आहेत. पहिला आत्ताच्या नवीन काळामध्ये तिथे सुरू केलेला रोपवे आणि दुसरी म्हणजे गडकिल्ल्याची पायी आपण जातो ती एक वाट. तर या ठिकाणी आपण जसा किल्ल्यावरती हिरकणी बुरुजावरती सध्या स्थित असलेला रोपवेसुद्धा आपण इथे लाईव्ह दाखवलेला आहे. तर तो रोपवे आपण बघू शकता की पूर्ण वर्किंग पद्धतीने आहे. म्हणजे पूर्ण त्या दोन ट्रॉली जशा रायगडावरती वरती जातात दोन ट्रॉली खालती येतात तसं आपण इथे दाखवलं आहे. मोस्टली आत्ता जे कोणी किल्ल्यावरती जातात ते मोस्टली रोपवे प्रेफर करतात कारण 2-2.5 तास काही लोकांना वेळेनुसार हे नसतं की कोणाला टाईम नसतो तेवढा म्हणून काही लोक आपण रोपवेचा मार्ग निवडतात. आणि आता किल्ल्यावरती जायचा दुसरा मार्ग म्हणजे आपण नॉर्मली चढून जातो तो एक मार्ग. तर आपण खालती हा नाना दरवाजा दाखवला आहे. असे रायगडावरती जाण्यासाठी 3-4 मार्ग आहेत. बट सध्या अस्तित्वात आणि खुला असलेला एक मार्ग आहे नाना दरवाजा. नाना दरवाजावरतून सुद्धा नाना दरवाजा आणि खुबलढा बुरुजवरतून 2 रस्ते जातात. तर एका रस्त्याने गेलो आपण की सगळ्यात पहिला आपल्याला खुबलढा बुरुज लागतो. तर खुबलढा बुरुजाची स्टोरी अशी आहे की असं म्हणतात की किल्ल्याचे वरचे बुरुज किल्ला 3 भागांमध्ये विभागला गेलेला असतो. एक वरचा पूर्ण बालेकिल्ला, एक मधली तटबंदी आणि खालचा एंट्रन्स. तर असं बघायला गेलं आपण तर खुबलढा बुरुज हा त्या प्रमाणात म्हणजे ज्याप्रमाणे किल्ल्याचा बालेकिल्ला जेवढा मजबूत असतो त्या प्रमाणापेक्षा खालचा बुरुज हे थोडे कमकुवत आणि सारखे हल्ले होऊन त्याच्यामध्ये थोडा कमकुवतपणा आलेला असतो. तर त्याची स्टोरी अशी आहे की जेव्हा शत्रूंनी अटॅक करायचा ट्राय केला या किल्ल्यावरती तेव्हा शत्रू खुबलढा बुरुजसुद्धा जिंकू शकला नव्हता. तर आपण ह्याच्यावरतून एक विचार करू शकतो की जर शत्रू खुबलढा खालच्या लेवलचा बुरुज जर तो तोडू नाही शकत आहे किंवा खालच्या बुरुजला तो पेनिट्रेट नाही करू शकत आहे तर वरचा किल्ला जिंकणं तर खूप दूरची गोष्ट आणि अशक्य गोष्ट आहे. तर आणि रायगडावरती जायचा दुसरा रस्ता म्हणजे नाना दरवाजावरतून महादरवाजापर्यंत जायचा. तर आपण इथे नाना दरवाजापासून महादरवाजावरती जायचा मार्ग दाखवला आहे. तर आपण महादरवाजा नीट बघितला तर महादरवाजाची रचना ही महाराजांनी 90 अंशाच्या कोनात केली आहे. कारण असं म्हणतात की एखाद्या वास्तूला किंवा एखाद्या घराला किंवा एखाद्या किल्ल्याला तोडायचं असेल तर किल्ल्याचे द्वार हे महत्त्वाचे असतात. आणि किल्ल्याचे द्वार जर लवकर फुटले किंवा किल्ल्याच्या द्वारांना जर लवकर इजा पोचवता आली तर तो किल्ला कमकुवत बनतो. तर महाराजांची अशी एक महाराजांची एक अशी कल्पना होती की जर किल्ल्याचे दरवाजे हे बुरुजापासून 90 अंशाच्या कोनात ठेवले तर डायरेक्ट आपण त्या दरवाजावरती हल्ला कोणी करू शकत नाही. म्हणजे समजा जर शत्रू खालतून हल्ला करत असेल तर त्याला फक्त बुरुज दिसतील आणि तो दरवाजा दिसणार नाही. म्हणून त्यासाठी महाराजांनी केलेली कल्पना होती. आणि तिथून आपण वरती गेलं महादरवाजापासून वरती चढत गेलं
की आपण पोचतो पालखी दरवाजाच्या साईडला. पालखी दरवाजापासून ॲक्च्युली पालखी दरवाजा हा एक राजसभेचा किंवा आपण बोलू शकतो जो राहायचे ठिकाण होते त्याच्यातला मेन कॉरिडोर आहे. तो कॉरिडोर महाराजांचा रूम आतला आणि राण्यांचे 6 महाल या 2 गोष्टींना जॉईन करतो. तर या आपण बघू शकता की जर कोणीही पालखी दरवाजावरती उभा असेल आणि पालखी दरवाजावरतून आपण समोरचा मेणा दरवाजा बघितला तर हा एक पूर्ण कॉरिडॉर आहे. म्हणजे मेणा दरवाजातून पालखी दरवाजा पूर्ण दिसतो आणि पालखी दरवाजातून मेणा दरवाजा पूर्ण दिसतो. तर आपण तशाचा तसा तो सुद्धा दाखवला आहे. आणि इथून गेला की आपल्याला मेणा दरवाजातून गेला की आपल्याला डाव्या साईडला राण्यांचे महाल लागतात किंवा राण्यांचे वसासुद्धा असं बोलतात त्याला. तर लोकांना खूप एक प्रश्न पडतो की महाराजांच्या 8 राण्या होत्या, तर मग रायगडावरती राण्यांचे महाल 6च कसे? तर याचं असं आहे की रायगडावरती महाराजांच्या 8 राण्या होत्या, त्याच्यातल्या 6 राण्या रायगडावरती राहायच्या आणि 1 राणी खालती पाचाड्या गावामध्ये राहायची. आता पाचाड्या गावामध्ये का राहायची? तर जिजाऊ ज्या महाराजांचा आईसाहेब होता त्यांना आता रायगड उंच असल्यामुळे रायगडावरती थंड हवा चालायची आणि वारा खूप सोसाट्याचा असायचा. तर ती त्यांना हवा मानवत नसल्यामुळे जिजाऊ खालती पाचाड्या गावीत महाराजांनी त्यांच्यासाठी महाल बांधून दिला होता आणि त्या महालामध्ये जिजाऊ साहेब राहायच्या. तर त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांना कोणीतरी एक मदत करण्यासाठी महाराजांची 7वी राणी ह्या तिथे राहायच्या आणि 8व्या राणी ह्या खूप लवकर मृत्युमुखी पावल्यामुळे त्यांचं रायगडावरती असं काही अस्तित्व किंवा रायगडावरती त्यांचे काही खुणा अशा आपल्याला दिसून येत नाही. तर आपण वरती राजसभेमध्ये बघितलं तर आपण बघू शकता 6 राण्यांच्या समोरच एक महाराजांचा जो राहायचा हे आहे, महाराज जिथे राहायचे किंवा महाराजांचं आपण वसतिस्थान बोलू शकतो असं महाराजांनी तिथे त्या राजसभेच्या मागे जिथे आपली मेघडंबरी दिसते त्या मेघडंबरीच्या मागच्या साईडलाच महाराज राहायचे आणि जिथे राहायचे त्याच्या पुढेच मेघडंबरी जिथे महाराजांचं सिंहासन होतं आणि जिथे पूर्ण राज्यसभा चालायची आणि महाराज जिथून कारभार बघायचे पूर्ण ती जागा होती. त्याच्यात आपण डाव्या साईडला बघितलं, राजसभेच्या उजव्या साईडला बघितलं तर आपल्याला अष्टप्रधान मंडळांचे वाडे दिसतात. तर सगळ्यांना माहीत आहे की महाराजांचं अष्टप्रधान मंडळ हे खूप ॲक्टिव्ह आणि खूप चांगल्या प्रकारे काम करायचं. तर त्यांनी राजसभेच्या बाजूलाच ते अष्टप्रधान मंडळ बनवलं होतं, कारण त्यांच्यावरती लक्ष ठेवणं किंवा कारभार बघणं खूप इझी पडायचं. आपण अष्टप्रधान मंडळाच्या थोडं मागे आलं तर आपल्याला धान्य कोठाराच्या टाक्या दिसतात. या ठिकाणी पूर्ण जो काही साठा असायचा, अन्नधान्याचा साठा असायचा तो पूर्ण या ठिकाणी स्टोअर केला जायचा. तर असं आपण पूर्ण आता राजसभा बघितली. तर राजसभेच्या डाव्या साईडला जे 2 मनोरे दिसतात ते मनोरे पूर्वीच्या काळी हे 7 मजली मनोरे होते. तर संध्याकाळच्या टाईमला आपण आजकालच्या युगामध्ये आपण संध्याकाळच्या टाईमला आपला विरंगुळा करण्यासाठी TV बघतो, तर त्या काळी अशा काही सोयी नव्हत्या. तर महाराजांच्या राण्या या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस विरंगुळा करण्यासाठी जायच्या आणि त्या मनोऱ्यांमध्ये त्या काळी जे खालती गंगासागर तलाव आहे त्या गंगासागर तलावाच्या पाण्याने त्या दोन्ही मनोऱ्यांच्या मधोमध पाण्याचे फवारे असायचे. आपण जे कारंजे बोलतो ते कारंजे त्या काळी त्या 2 मनोऱ्यांमध्ये होते. आणि राजसभेच्या एकदम पुढच्या साईडला जो आपल्याला एक बांधा दिसत आहे तो आहे नगारखाना. तर नगारखाना म्हणजे आपण हिरकणीची जी स्टोरी आपण खूप लोकांकडून ऐकली असेल की हिरकणी महाराज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रायगडाचे दरवाजे हे संध्याकाळी बंद व्हायचे. तर हे दरवाजे बंद करण्यासाठी काहीतरी एक सिग्नल असावा लागतो की या टाईमला दरवाजे बंद करायचे. तर तेव्हा असा सिग्नल होता की नगाडे वाजले किल्ल्यावरती की रायगडाचे दरवाजे बंद व्हायचे आणि ते नगाडे जे वाजायचे, नगारा जो वाजायचा तो त्या नगारखान्यातून वाजायचा आणि पूर्ण गडापर्यंत तिथून आवाज द्यायचा. इवन आत्ता पण राजसभेची जी हे बांधणी आहे ती अशी होती की कोणत्याही कोपऱ्यातून कोणी काहीही बोललं तरी ते महाराजांच्या कानावरती ऐकून यायचं, अशी त्यावेळेसची बांधणी होती. आणि हे आत्तासुद्धा कोणत्याही कोपऱ्यातून कोणी काही हलक्याशा आवाजात जरी बोललं तरी ते ऐकायला येतं. आपण नगारखान्यातून डाव्या साईडला आलो की आपल्याला बाजारपेठ लागते. नगारखान्यातून डाव्या साईडला आलो की आपल्याला बाजारपेठ लागते. तर बाजारपेठ त्या काळी किल्ल्यावरती जो काही बिझनेस असा, किल्ल्यावरती जो काही व्यापार चालायचा तो या बाजारपेठेमध्ये चालायचा.
तर बाजारपेठेमध्ये आपण बघू शकता की बाजारपेठ उंच ठिकाणी थोड्याशा धक्क्यावरती एक बसवली गेली होती. कारण कारण त्या काळी जे काही आदानप्रदान चालायचं किंवा त्या काळी जे काही शॉपिंग चालायचं ते लोक घोड्यावरती बसून शॉपिंग करायचे. सो दॅट की जो कोणी जे काही विकतंय तो त्या दुकानांमध्ये त्याचं बसेल आणि मग तिथून घोड्यांवरतून त्यांना जे काही सामान आहे ते घेणं इझी पडेल, म्हणून ती बाजारपेठ अशी वरती थोडीशी केलेली असायची. आणि बाजारपेठच्या आपण बाहेर आलं की आपल्याला एक हत्ती तलाव दिसतं आणि हत्ती तलावच्या बाजूला आपण 2 छोटे छोटे हत्तीसुद्धा दाखवले आहेत. तर आपण खूप जणांनी रायगडावरचा जो महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच्यामध्ये बघितलं असेल की राज्याभिषेकाच्या टाईमला हत्ती गडावरती होते. तर लोकांना प्रश्न पडतो की एवढे मोठे हत्ती गडावरती नेले कसे? जर शत्रू चालत जाऊ शकत नाही आहे गडावरती, जर शत्रू त्यांचे हे नाही नेऊ शकत आहे, शस्त्र नाही नेऊ शकत आहे, तर गडावरती हत्ती गेले कसे? तर त्याचं असं होतं की महाराजांनी जेव्हा हत्ती लहान होते तेव्हापासूनच ते हत्ती गडावरती नेऊन ठेवले होते आणि ते हत्ती मोठे झाले त्याच्यानंतर मग ते हत्ती रायगडावरती जो राज्याभिषेक झाला तेव्हा वापरण्यात आले. आपण बाजारपेठेमधून डाव्या साईडला आलो की मग आपल्याला टकमक टोक लागतं. तर टकमक टोक तेव्हाच्या काळी जो कोणी दरेडोखोर असेल किंवा जो कोणी त्याने काही केलेलं असेल, चुकीचं काही केलं असेल त्याला शिक्षा देण्यासाठी टकमक टोक वापरला जायचा. टकमक टोकावरतून त्याला कडेलोटीची शिक्षा देण्यात येत असे. आणि टकमक टोकाची जागा आणि लोकेशन असं होतं की या ठिकाणावरतून कोणाला धरलं तर तो कोणत्याही गोष्टीचा सहारा घेऊन किंवा कोणत्याही गोष्टीला पकडून त्याच्यावरती उभा राहू शकत नाही किंवा तिथे सर्वाईव्ह करू शकत नाही, अशा ठिकाणी त्याची जागा होती. आता बाजारपेठेमधून आपण डाव्या साईडला आल्यावरती बघितलं की टकमक टोक होता. तसंच उजव्या साईडला गेलं की आपल्याला जगदीश्वराचं मंदिर लागतं. तर जगदीश्वराचं मंदिर हे मुळात महादेव यांचं मंदिर होतं. सगळ्यांना माहीत आहे की महाराज हे शंकराचे खूप निस्सीम भक्त होते. तर आपण त्या पायरीवरती बघू शकता की एक शिलालेख लिहिलेला आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. तर जो हा रायगड किल्ला बांधला तेव्हा तो हिरोजी इंदुलकर यांनी बांधला आणि महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्हाला बक्षीस म्हणून काय पाहिजे, निसंकोच तुम्ही काहीही पाहिजे असेल तर सांगा. तेव्हा हिरोजी इंदुलकर महाराजांना असं म्हणाले की मला एका दगडावरती माझं नाव लिहायचं आहे. तर महाराज बोलले की तुम्हाला परवानगी आहे, तुम्हाला जिथे लिहायचं आहे तिथे लिहा. तेव्हा हिरोजी इंदुलकर महाराजांना म्हणाले की तुम्ही जिथे रोज जाल अशा ठिकाणी माझं नाव लिहा की ज्याच्यामुळे तुम्ही जिथे रोज जाल जी की माझ्या नावावरती तुमचा पायांचा स्पर्श होईल रोज. म्हणून जसं शिवाजी महाराज शंकराचे खूप निस्सीम भक्त होते त्यामुळे त्यांनी जगदीश्वराच्या मंदिरात ते रोज जायचे, म्हणून त्यांनी जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवरती स्वतःचं नाव करून घेतलं आणि त्याच्यात शिलालेख लिहिला होता की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आता पुढे आपण आलं, जगदीश्वराच्या मंदिरातून बाहेर आलं की आपल्याला शिवसमाधी दिसते. तर ही शिवसमाधी महाराष्ट्र राज्य सरकारकडून नंतर बांधून घेण्यात आली. आणि शिवसमाधीच्या मागेच आपण एक बघू शकता की आपण वाघ्याची समाधी बघू शकता. तर वाघ्या हा महाराजांचा कुत्रा होता आणि असं म्हणतात लोक की जेव्हा महाराज मृत्युमुखी पडले, त्यांच्या अंतिम संस्कार सुरू होते, तेव्हा त्या वाघ्या कुत्र्याने स्वतःहून त्या आगीमध्ये त्याच्या प्राणांचे बलिदान दिले. म्हणजे त्या कुत्र्याला महाराजांबद्दल एवढा लळा होता की त्याने स्वतःचे प्राणांची आहुती दिली महाराजांच्या अंत्यसंस्काराच्या टाईमला. आपण तिथून पुढे आलं की पूर्ण आपण एक पॅसेज बघू शकतो, तो म्हणजे भवानीकडा. तर भवानीकडा हा सध्याच्या टाईमला बंद करून ठेवला आहे, कारण हवामानाचा परिणाम होतो त्यामुळे काही दरड कोसळते, म्हणून तिथे जाणं खूप कठीण आहे किंवा आपण म्हणू शकतो की खूप रिस्की आहे, म्हणून ते सध्या बंद केलं आहे. सध्या आपण वाघ्याच्या समाधीच्या इथं आलो की तिथे रेलिंग लावलेले आहे जेणेकरून कोणी पुढे जाता येणार नाही. तर इथे भवानी टोक बघू शकता. तर हे भवानी टोक जे असा हा एक बुरुज झाला, हिरकणी बुरुज झाला, हे तेव्हाच्या टाईमचे वॉच टॉवर होते. आणि एक आपल्याला सुप्रसिद्ध असं लोक म्हणतात की रायगडावरतून खूप सारे किल्ले दिसायचे किंवा आजूबाजूचा एरिया खूप चांगल्या प्रकारे दिसायचा. तर हा झाला पूर्ण रायगडाची स्टोरी किंवा रायगडाची माहिती. आपण मागे बघू शकता की एक आपण छोटासा डोंगर साकारला आहे. तर त्या डोंगराचं नाव त्या डोंगराला पोटल्याचा डोंगर असे म्हणतात. तर रायगडावरती फक्त शिवाजी महाराजांनी राज्य नाही केलं, तर रायगडावरती खूप लोकांनी राज्य केलं. जसं मुघलांनी राज्य केलं, शिवाजी महाराजांनी राज्य केलं, पेशव्यांनीसुद्धा याच किल्ल्यावरतून त्यांचा कारभार बघितला, अशा खूप लोकांनी राज्य केलं. पण
आता रायगड आपण मुळात बघितला तर रायगडावरती काही लूप होल नव्हते, म्हणून ती स्वराज्याची राजधानी होती. काही काळानंतर किंवा काही काळानंतर पर्यावरणाचा इफेक्ट होऊन तिथून एक लूप होल तयार झाला आणि जिथून पोटलाचा जो डोंगर आपण मागे बघितला तिथून रायगडावरची विजिबिलिटी वाढत गेली थोडी थोडी. ती विजिबिलिटी एवढी होती की पोटलाच्या डोंगरावरतून आपल्याला रायगडाची जी राजसभा आहे ती दिसायची आणि एक आपलं बाजारपेठ दिसायची. आत्ता पण आपण बघितलं तर राजसभा आणि बाजारपेठ ही पूर्ण भग्नावस्थेत आहे. तसंच जर जगदीश्वराचं मंदिर बघितलं तर जगदीश्वराचं मंदिर जसंच्या तसं, म्हणजे पूर्वी होतं तसं नाही, बट त्या प्रमाणात खूप चांगल्या परिस्थितीत आहे. तर ते असं होतं की जेव्हा इंग्रजांनी रायगडावरती हल्ला केला, जे लोक बोलतात की जेव्हा इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा रायगड 20 दिवस जळत होता. तो हल्ला या डोंगरावरतून, म्हणजे या पोटलाच्या डोंगरावरतून करण्यात आला होता. आणि त्याच्यामुळे आता रायगड जळत का होता, आपण बोलतो की हल्ला तर केला बट रायगड 20 दिवस जळत का होता, तर त्या काळी रायगडावरती पूर्ण सागाच्या लाकडांचं छप्पर होतं. कोणती बाजारपेठ असो किंवा राजसभा असो किंवा कोणतेही महाल असो, तर पूर्ण तिथे सागाच्या लाकडांचं छप्पर होतं. त्यामुळे जो हल्ला केला, दारुगोळा वापरण्यात आला, त्याच्यामुळे तब्बल रायगड 20 दिवस जळत होता. म्हणजे किती सागाच्या लाकडाचं काम होतं त्याच्यावरती आपण बघू शकतो. तर आपण ही एक होती की रायगड कसा पूर्ण भग्नावस्थेत गेला किंवा रायगडची जी सध्या परिस्थिती आहे ती कशी झाली. तर या रिझनमुळे झाली की मराठा साम्राज्यातले जे फितूर होते त्यांनी इंग्रजांना माहिती दिली की पोटलाच्या डोंगरावरतून सध्या विजिबिलिटी वाढत चालली किंवा पोटलाच्या डोंगरावरतून राजसभा आणि बाजारपेठेचा काही भाग आपल्याला दिसू शकतो. तर त्या माहितीचा वापर करून इंग्रजांनी किल्ल्यावरती दारुगोळ्याचा मारा करून तो किल्ला फोडण्यात आला. आता आपण किल्ल्याच्या पुढच्या भागात आम्ही एक गाव दाखवलं आहे. त्या गावाचं नाव छत्र निजामपूर असं आहे. तर या गावाचं नाव छत्र निजामपूर ठेवण्याच्या मागचं रिझन काय ते बघूया आपण. तर रायगडावरती जायला 2 रस्ते आहेत. एक तर आपला खालतून सिंधुदुर्ग मार्गे कोकणा मार्गे जो येतो तो रस्ता, आणि एक महाराष्ट्राच्या पूर्वेकडून जो रस्ता येतो. तर हे 2 रस्ते जिथे मिळायचे आणि जिथून रायगडाला एक रस्ता बनायचा जायला, त्या ठिकाणी जे गाव होतं त्याला नाव होतं निजामपूर. आणि त्या गावामध्ये आता नॉर्मली जर पर्यटकांची ये-जा वाढते किंवा जर लोक येत आहेत तिथे आणि वाहतूक वाढते, तर तिथे लोक बिझनेस अपॉर्च्युनिटी बघतात. आणि आजच बिझनेस अपॉर्च्युनिटी बघतात. त्या काळात लोकांनी तिथे अन्नछत्र सुरू केले होते की ते लोकांना जे काही असायचं खायला वगैरे असायचं ते गावातले लोक जे किल्ल्याला व्हिजिट करायचे त्यांना विकायचे. म्हणून तिथे अन्नछत्र होतं आणि गावाचं नाव निजामपूर होतं, म्हणून त्या गावाचं नाव छत्र निजामपूर असं कालांतराने पडण्यात आला. आणि याच गावाची एक दंतकथा अशी म्हणतात की आपण खालती बघितलं की तिथे जिजाऊंचा महाल बनवला आहे आपण. जसं आपल्याला माहिती आहे की जिजाऊंना रायगडावरती हवा मानवत नव्हती म्हणून त्या खालती राहायचा. तर महाराज रोज जिजाऊंचं दर्शन घ्यायला टकमक टोकावरती येऊन खालती जिजाऊंचं दर्शन घ्यायचे आणि जिजाऊ तिथून झेंडा दाखवायचे, महाराज तिथून झेंडा दाखवायचे आणि त्यांचं दर्शन व्हायचं. तर असं म्हणतात की महाराजांचा जो रक्षक होता, जो महाराजांच्या मागे छत्री घेऊन फिरायचा, तो रायगडाच्या हवेने त्या उडाला छत्रीमुळे. तर तो राजांना बोलू लागला की राजा मला वाचवा, महाराज मला वाचवा. तर महाराज म्हणाले की मी तुला आत्ता वाचवू शकत नाही, पण एक सांगतो की छत्री तुझ्या हातातली सोडू नकोस. त्या छत्रीचा म्हणजे आत्ताच आपण पॅराशूट म्हणतो, पण तेव्हा महाराज म्हणाले होते की छत्री सोडू नकोस, तू जिथे कुठे उतरशील तोपर्यंत छत्री सोडू नकोस. आणि तो जो रक्षक आहे त्याने ती छत्री धरून ठेवून तो ज्या गावात उतरला, म्हणून त्या गावाला तो छत्रीच्या सहाय्याने त्या गावात उतरला, म्हणून त्याला छत्री निजामपूर. म्हणून आत्ताही काही लोक त्याला छत्र निजामपूर म्हणतात किंवा काही लोक त्याला छत्री निजामपूर म्हणतात. असं बघितलं तर छत्री निजामपूरची जी स्टोरी आहे ती एक दंतकथा आपण म्हणू शकतो. बट ॲक्च्युअल रिझन जे आहे छत्र निजामपूर नाव पडण्याच्या मागे ते हे आहे की तिथे 2 रस्ते एकत्र यायचे आणि तिथे अन्नछत्र खूप होते, म्हणून त्या गावाला अन्नछत्र असं म्हणतात. तर हा एक होता आमच्या परीने छोटासा रायगडाचा इतिहास पण म्हणू शकतो किंवा रायगडाची एक छोटीशी माहिती. आणि रायगडाच्या ज्या लोकांना स्टोरी माहीत नाही आहेत छोट्या त्या आपण स्टोरी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येक दिवाळीमध्ये आपण किल्ला बनवत असतो आणि राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जिवंत ठेवण्याचा किंवा येणारी जी आपली तरुण पिढी आहे जी आज मोबाईलमध्ये अडकली आहे त्यांना कुठेतरी राजश्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कळावा याचा प्रयत्न आपण करत असतो. नमस्कार, बदलापूर वॉईस आवाज बदलापूरचा आहे चॅनलमध्ये मी अमित आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आलो आहोत बदलापूर पूर्व येथील भागीरथी विश्व या सोसायटीमध्ये आणि या सोसायटीमधील तरुण दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे किल्ले बनवत असतात. यावर्षी त्यांनी इतिहासाचा जिवंत साक्षीदार असणारा रायगड किल्ला साकारला आहे. त्याची प्रतिकृती आपल्याला इथे पाहायला मिळते. खरंच या तरुणांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, खूप सुंदर असा किल्ला आपण साकारलात, काय सांगाल? दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये आम्ही हे किल्ले बनवत असतो. यंदाचं आमचं हे 6वं वर्ष आहे. याच्या आधी म्हणजे मागच्या वर्षी आम्ही लोहगड बनवला होता आणि त्याच्या मागच्या वर्षी आम्ही मुरुड जंजिरा बनवला होता. ऑब्व्हियसली मागच्या वर्षी कोरोनाचा आणि पॅन्डेमिकचा टाईम असल्यामुळे तसा बघायला गेला तर आपला उत्सव हा थोडा छोट्या प्रमाणावरती होता. पण यावर्षी मागच्या वर्षी जी पूर्ण आम्ही जी काही असते ते आपण पूर्ण इथून भरून काढलेली आहे आणि आपण ते बघू शकता की आम्ही कशाप्रकारे किल्ला बनवलेला आहे. सगळे तुम्ही जे तरुण आहात सगळे नोकरी धंद्यावालात आणि याच्यातून वेळ काढत तुम्ही कशाप्रकारे वेळ दिलात किल्ला बनवण्यासाठी? एक असतं की एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर त्या गोष्टीसाठी टाईम काढावा नाही लागत, तो आपसूक टाईम निघतो. त्याचप्रमाणे जसे आमचे सगळे जे जॉबवाले आहेत, जे सगळे मुलं आहेत ते जॉबला आहेत, काही लोक शाळा असतात. आता सगळ्यांच्या ऑनलाईन शाळा सुरू आहे म्हणून लहान मुलं अवेलेबल असतात त्या प्रमाणात. बट वर्क फ्रॉम होम असल्यामुळे सगळ्यांचा कामाचा लोडसुद्धा वाढतो, कामाचे टायमिंग वाढतात. हे तर आता नॉर्मली प्रॉब्लेम झालेले आहेत. बट त्यातूनसुद्धा ही जी सगळी मंडळी आहेत ती रोज रात्री 10-10:30 वाजता खालती येतात. सकाळी 3-4 जो काही टाईम असेल 3-4 खालती तर आम्ही असं वाटत नाही की कधी घरी गेलो असेल या 17 दिवसात. पण रात्री 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत जेवढी मेहनत करता येईल तेवढी मेहनत करतात आणि त्या मेहनतीचं फळ तर निश्चितच खूप गोड आहे असं वाटतं. नक्कीच. आणि इथे दिसतंय आम्हाला सगळ्यांना, प्रेक्षकांनाही पाहायला मिळतंय. इथे आणखीनही या सोसायटीतल्या ताई आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. ताई नमस्कार. खूप सुंदर अशी कलाकृती तुम्ही सगळ्यांनी मिळून साकारली. ताई काय सांगाल? काही नाही, सर्व आम्हा सगळ्यांची मेहनत आहे आणि फक्त मुलंच नाही तर सोसायटीतले सगळे बायका, सगळे पुरुष आम्हाला खूप म्हणजे सहकार्य करतात यासाठी. लाईक नाश्ता असो काही असो सगळे आम्ही एकत्र असतो आणि जे काही आहे ते सगळं दिसतं इकडे. ताई, सुंदर असा किल्ला आपल्या प्रेक्षकांनी पाहिला, काय सांगाल? जे तुम्हाला दिसतंय ते आत्ता दिसतंय पण हे 17-18 दिवसाची रात्रंदिवसाची मेहनत आहे या मुलांची. आणि म्हणजे आम्हाला इतका गर्व वाटतो आहे आमच्या मुलांचा. आम्हाला स्वतःला तर कौतुक आहेच पण आज जग कौतुक करते त्यामुळे आम्ही भरून पावलो आहे. जे काही मुलांनी केलं आहे ते आज तुम्ही आज छोटी छोटी मुलं येत आहेत तिकडे बघायला उत्सुकतेने आणि त्यांची उत्सुकता अशी आहे. आम्ही त्यांना विचारतो तुम्ही रायगडावर गेलात का, मग त्यांना जेव्हा माहिती देतो प्रथमेशच माहिती देतो त्यांना किंवा कोणी जे उपस्थित असेल ते माहिती देतं आणि ते खूप इतक्या कुतूहलाने ते सगळं ऐकत असतात. ते बघताना असं कुठेतरी वाटतं की नाही ह्याच्यासाठीच म्हणून हा किल्ला करायला. कारण आपल्या लहान मुलांना कळणार कसं की किल्ला हा काय आहे किंवा कुठला किल्ला कुठे आहे, त्याचं काय मोजमाप काय आहे काहीच माहीत नसतं. आणि अगदी स्क्रॅचपासून जेव्हा आपण त्यांना सांगतो आणि त्यांच्या डोळ्यातली जी चमक असते सगळं भरून पावलं. नक्कीच ताई, नक्कीच. आणि जी आजची पिढी आहे जी मोबाईलमध्ये अडकली त्यांना कुठेतरी आपल्या महाराजांची अगदी इनफॅक्ट मला असं वाटतं म्हणजे बाकीच्या सोसायटीमधनं पण मुलं काही आली, आम्हाला अगदी लहान लहान मुलं आली आणि त्यांना ते बघून इतकं ते एवढं मोठं कसं बनवला तुम्ही, काय केलं, म्हणजे आमचं खूप छोटं. मी म्हटलं अरे आम्ही पण छोट्यानेच सुरुवात केली पण आता कसं आहे आता पुढच्या वर्षी मे बी तुम्ही पण खूप मोठे बनवाल, हळूहळू शिकत आपणच हे कर. तर असं मला असं वाटतं की इतकं कॉम्पिटिशन व्हावं किल्ल्यांच्या बाबतीत की म्हणजे आता ह्या वर्षी आता पुढच्या वर्षी आमच्याचकडनं जे एक्सपेक्टेशन्स आहे ते इतके वाढले आहेत की असं वाटतं आता पुढच्या वर्षीचं आत्तापासूनच डोक्यात चाललं आहे की काय पुरं करणार आहेत म्हणजे असं. खरंच खूप सगळ्यांनाही आनंदाचं असं वातावरण आहे की आपण एवढी मोठी कलाकृती साकारली आणि एक जबाबदारी त्यांच्यावरती आली. ते म्हणतात की पुढच्या वर्षी आपण आणखीन मोठं कशाप्रकारे आपल्याला
दाखवता येईल आणि प्रेक्षकांपर्यंत आणि या तमाम बदलापूरकरांपर्यंत पोचता येईल असं त्या म्हणाल्या. प्रजादक्ष राजाची राजधानी रायगड, उभ्या दख्खन दौलती रायगडासारखा दुसरा गड नाही. रायगड म्हणजे महाराजांचा गड, रायगड म्हणजे गडांचा महाराज. रायगड बुलंद आहे, बेलाग आहे, अद्भुत आहे, अजिंक्य आहे. रायगड या नावातच एक विलक्षण चैतन्य आहे. पूर्वीचे वैभव ओसरले असले तरी त्याचा सुगंध अजूनही दरवळतो आहे. रायगडावर सर्वत्र हिंडताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या, बुद्धीच्या, कर्तबगारीच्या, विचारीपणाच्या खुणा ठिकठिकाणी आढळतात. इकडे नावाची धरण कोजागिरी पौर्णिमेला गडावर दूध घालण्यास आली होती. तिला बराच उशीर झाला. तिचे लहान मूल खालच्या वाडीत होते. त्याच्या आठवणीने तिचा जीव कासावीस झाला. ती या कड्यावरून रात्रीच्या अंधारात खाली उतरली, कारण गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद झाले होते. ती जेथून खाली उतरली होती तेथून गड चढता येईल म्हणून तो भाग शिवाजी महाराजांनी तासून घेऊन तिथे एक बुरुज बांधला. त्याला हेकडी नाव देऊन चिरस्थायी केले. श्री शिवसिंहासनाची ही राजभूमी, देवभूमी, विष्णुभूमी. सिंहासनाचा ओटा 4.5 मीटर लांब, 3.5 मीटर रुंद व 1 मीटर उंच असा आहे. याच ठिकाणी शिवराज सिंहासनाधीश्वर झाले होते. रायगडावरील ही सर्वात पवित्र जागा व छत्रपतींच्या रूपाने महाराष्ट्र वसुंधरेला जणू एक चिरवांची पतीच लाभला. काही शतकांच्या पारतंत्र्याच्या काळोखी रात्रीनंतर शिवभास्कराचा दैदिप्यमान प्रकाश इथं उजळला. मराठा राजा छत्रपती झाला. मोठी अलौकिक गोष्ट झाली. आनंदराम संवत्सरे शालिवान शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पंच उषक्रांत दो त्या सूर्याला साक्षी ठेवून 32 मण सोन्याच्या सिंहासनावर शिवाजी महाराज सिंहासनाधिष्ठित झाले. महाराज गणपती, गजपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, स्वर्णरत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान ज्येष्ठित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी.
सुंदर असं पटनाट्य या लहान चिमुकल्यांनी सादर केलं. आपण पाहिलं, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. बाळांनो, खरंच तुम्ही खूप सुंदर असं पटनाट्य सादर केलं. थँक्यू. तुझं नाव काय बाळा? माझं नाव कैवाले सुनील चंदन आहे. कोणत्या स्कूलमध्ये जातो तू? कोणत्या स्टँडर्डला आहेस? 7th स्टँडर्ड. 7वीला आहेस. तू बाळा? माझं नाव अमय नीरज जैन आहे. मी पोद्दारला पडतो आणि मी 5वीला आहे. 5वीला असं त्यांनी सांगितलं आहे. ताई, खूप सुंदर असं पटनाट्य तुम्ही सादर केलं. काय सांगा? आम्ही विचार केला की प्लेन माहिती देऊ, पण म्हणजे फक्त माहिती, पण असं लोकांनी जास्त इंटरेस्ट नाही घेतला. आम्ही ट्राय केलेलं, पण मग आम्ही विचार केला की जर त्याच्यात थोडा डान्स आणि थोडं जर म्युझिक दिली तर मे बी लोक इंटरेस्ट घेतील आणि नीट ऐकतील. आणि ते वर्क झालं आणि आम्ही खूप कमी दिवसात हे जे आहे ते बसवलं आहे. आणि आम्ही थोडी माहिती काढली. जेव्हा आम्हाला कळलं की रायगड बनवणार आहे तर आम्ही थोडी माहिती काढली, कारण आजकालच्या पोरांना जास्त माहिती नसते कुठल्याही गडाबद्दल किंवा हिस्ट्री टेक्स्टबुक्समध्ये जास्त नसतं. सो आम्ही माहिती काढली आणि आम्ही हे छोटंसं आमची माहिती बसवली. ओके. आणि साधारण तुम्हाला किती दिवस लागले प्रॅक्टिस करायला? मला हे बसवायला 2 दिवस. 2 दिवस लागले. आणि तुम्हाला सहकार्य कोणी केलं? आमची एक दिदी आहे, दिदी तिने आम्हाला हे स्किट बसवायला मदत केली. आधी दिदीने तुम्हाला सहकार्य केलं तुम्ही म्हणतात. खूप सुंदर असं तुम्ही आज हे पटनाट्य सादर केलं आहे आणि तुम्ही ही जी सकारात्मकता आज दाखवली ती कायम दाखवत राहा. थँक्यू. या तरुणांशी आपण संवाद साधला आणि यांनी सांगितलं की कशाप्रकारे आदितीताई त्यांनी सहकार्य केलं आणि यांनी हे पथनाट्य सादर केलं.